हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. होळी आहे ना आज. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच, तर पुरणपोळी करायची आहे आज. तर चला, आधी काय करते मी, थोडीशी डाळ म्हणजे एक हे भांडं, 1.5 भांडं मी डाळ भिजत घालते. कधी वेळ असला तर घालते थोडीशी पाण्यात 10-15 मिनटं, नाही तर सरळ शिजायला घालते. पाण्यात घालते डाळ. पाण्यात घालून ठेवते. नंतर बघू आपण बाकीची तयारी पण करायची. आज आम्हाला ना होळीचं जरा बरंच असं वेगळं करायचं असतं. आम्ही नव्याचं म्हणतो, ते नवं पुजायचं म्हणतो आम्ही. तर ते सगळं बरेच प्रकार काय काय करायचे असतात ते मी नंतर पुढं दाखवीनच तुम्हाला. डाळ बघा, बराच वेळ झालं बाकीची कामं होईपर्यंत डाळ जरा जास्त भिजली, पण हरकत नाही, घालते शिजायला मी आता. वेळ होता म्हणून म्हटलं चला भिजू द्या, मग नाहीतर मग वेळ नसला तर आपण लगेच घालतो ना. चला शिजायला घालते आता. पाणी उकळले, शिजायला घालते डाळ. आणि भिजलेली डाळ जरा लवकर शिजते. शिजू देते. आणि आम्ही कट काढतो ना, त्यामुळे जरा जास्त पाणी घालावं लागेल. हा थोडासा बाजूचा फेस जास्तीचा वर येतो तो काढीन मी, आणि त्यात हळद आणि मीठ घालते. थोडासा हा फेस आलेला काढून टाकते आणि मग हळद मीठ घालते. हळद आणि तेल घालते. मीठ तर कणवर आम्ही घालतोच पुरणामध्ये, ते पण नंतर घालणार आहे. फेस थोडा आणि काढता येईल तेवढा काढायचा. हळद आणि तेल घालते. तो फेस येतच राहतो, वर काढीन मी. हळद घालते. शिजू देते डाळ, तोपर्यंत पीठ भिजवून घेते मी. पीठ भिजवून घेते म्हणजे मी मैद्याच्या करणार आहे आज पोळ्या. आपण ज्या वाटीने डाळ घेतली ना, पेल्याने, त्यानेच मी 2 पेले बघा मैदा घेते. हे फक्त पुरणपोळीसाठी. आणि बाकीच्या ज्या वस्तू करायच्यात ना, त्याच्यासाठी मी दुसरं थोडं अर्धं गव्हाचं पीठ आणि थोडा मैदा असं मिक्स करणार आहे. तर हे पुरणाचं पीठ भिजवणार आहे, ते वेगळं भिजवणार आहे. चला तर भिजवून घेते. मीठ घालते थोडंसं त्यात. थोडंसं पाण्यामध्ये हळद घालणार आहे मी घालते पुरणपोळीमध्ये हळद. कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, पण मी घालते. पीठ भिजवून घेते. मी गव्हाच्या पिठाच्या पण करते, मैद्याच्या पण करते, पण आज नुसत्या मैद्याच्या करणार आहे. थोडं पाणी घालून भिजवून घेते. हे बघा, पूर्ण पाणी पण लागलं नाही तेवढं, अर्ध्या ग्लासातच मळून झाली कणिक ती. त्याला चांगलं तेल लावून ठेवून देते. तेल लावून ठेवून दिलं म्हणजे मऊ होते चांगली कणिक. केव्हाही आपण पुरण शिजायला घेतलं की कणिक मळून ठेवावी, म्हणजे मग ती चांगली मुरते. हे बघा, असं तेल लावून हा गोळा ठेवून देते. आणि दुसरी पण कणिक मळायची ना, ही ठेवून देते. आता हे गव्हाची कणिक आहे आणि थोडासा मैदा. एक भांडंभर गव्हाची कणिक घेतली आणि अर्धं भांडं मैदा घेते. हे कशासाठी मळायचे सांगते.
ते जे बाकीचं पदार्थ करायचेत ना मला, मीठ घातलं थोडंसं आणि आता ही आपली कणिक भिजवतो तशी चपात्यांची तसं भिजवून घेते. तेच पाणी वापरते जे हळद घातलं होतं ना मी ते. तर ह्याचे त्या करंजा, ते उंडे वगैरे करायचे असतात ना पुरण घालून, ते करायचे. त्याच्यासाठी वेगळी कणिक भिजवून ठेवते आणि शिवाय दिवे पण करायचे आहेत ना. ही वेगळी ठेवते, याला पण तेल लावून ठेवते जरा, म्हणजे चांगलं भिजेल. आपलं बाकीचं भरपूर करायचं आहे मला तोपर्यंत. हे पण ठेवते बाजूला. इकडे बघा तोपर्यंत पुरण आपलं शिजत आले. भिजलेली डाळ होती ना त्यामुळं पटकन शिजतं पुरण. खरं तर थोडं गरम पाणी घातलं ना त्यात. आणि अशी डाळ पातेल्यात शिजलेली असली ना तर त्याचा कट खूप छान चवदार निघतो. नाहीतर मग आपण कुकरमध्ये घातली की त्याचा कट चवदार नसतो. हे बघा शिजली पण डाळ लगेच. आता हे सगळं निथळून घेते पाणी मी. त्याच्या आधी ना थोडं एक चमचाभर, मोठा चमचा आमटीसाठी मी काढून घेते ही शिजलेली डाळ. त्यामुळं मग ती आमटी आपली कटाची दाट होते. ह्यात काढून घेते तो कट. पूर्ण पाणी निथळून घ्यायला लागतं, असं नाही निघणार सगळं. आता चांगलं एक झाकण ठेवून मग काढून घेते पाणी पूर्ण. जर पाणी राहिलं खाली तर मग आपलं पुरण पातळ होतं ना. हे बघा असं पूर्ण निथळून घेते. इतका कट निघाला. हे बघा पूर्ण पाणी निथळून घेतलं. आता हे परतायला घेते पुरण, पण जरा थोडंसं आधी चमच्याने घोटून घेते म्हणजे थोडंसं मऊ होईल. गूळ घालायच्या आधी जरा चांगलं घोटून घेतलं की मग तेवढं त्रास नाही होत गाळायला. हा बघा गूळ घेतला आहे. आपण जितकी डाळ घेतली होती ना तितकाच गूळ घेतला आहे मी. तुम्हाला वाटलं तर थोडी साखर, थोडा गूळ पण घालू शकता. आणि माझ्या चॅनेलवर भरपूर वेळा पुरणपोळ्या केलेल्या रेसिपी आहेत पुरणाच्या पोळीच्या, तुम्ही बघू शकता जुने व्हिडिओ. असं चांगलं घोटून घेते थोडंसं पुरण आणि मग गूळ घालते. जरा थोडासा कुटून घेतला गूळ वरवंट्याने. आता हे चांगलं मिक्स करून घेते. थोडा वेळ लागतो परतायला ते. हे बघा इथं मी थोडंसं एक ग्लासभर पाणी घेतले गुळवणी करायला. हा एवढा गूळ त्यात घालते. आमच्याकडे गुळवणी असतंच पुरणपोळीला. नुसत्या दुधाशी कोणी पुरणपोळी खात नाही, गुळवणी लागतंच. तर हे गुळवणी थोडंसं करायला ठेवलं. हे बघा चांगलं परतून घेतलं पुरण. आता ह्या चाळणीने मी गाळून घेते. खाली कुकरचा डबा ठेवला आहे, इकडे हे गुळवणी ठेवले. हा कट आहे, आमटी पण करायला घ्यायची. आधी हे पुरण चांगलं गाळून घेते. हे बघा पुरण गाळून घेते आता चांगलं. ह्याताने वेलची जायफळची पूड पण घालायची, किंचित मीठ घालायचे. हे बघा गाळून घेतलं चांगलं. आता ह्याच्यामध्ये ना वेलची जायफळची पूड घालते आणि एक कणभर मीठ घालते आणि चांगलं मिक्स करून घेते. मीठ घालते थोडंसं, आम्ही मीठ घालतोच पुरणामध्ये थोडंसं. पुरणामध्ये वेलची जायफळ आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेतलं. आता आमटीला फोडणी घालते, पण त्याआधी दाखवते आमटीला काय काय घेतले मी वाटायला. आज घरात वाटण केलेलं संपलं. तर बघा थोडंसं खोबरं घेतले, आलं, लसूण, कोथिंबीर घेतली. मी वाटून घेते. आणि जी मगाशी मी डाळ काढली होती ना शिजलेली डाळ, ही बघा कटाच्या आमटीला ही अशी डाळ वाटून घालायची म्हणजे आमटी दाट होते चांगली. आणि याच्याशिवाय म्हणजे ह्या कटाशिवाय आमटीला चवच नसते. आमच्याकडे पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी लागतेच. त्यामुळे मग आम्ही पुरण शिजताना जास्तीचं पाणी घालतो आणि असं बघा हे कट काढतो. चला आता आधी मी कटाची आमटी करून घेते आणि मग नंतर बाकीच्या वस्तू आणि पुरणपोळी करायला घेते. हे बघा ती डाळ
आणि बाकीचं वाटण सगळं एकत्रच वाटून घेतलं. आता आमटी करायला घेते. पातेलं ठेवले, तेल घालते भरपूर असं. लसूण घालते बघा, चेचून घातलं लसूण. आणि एक दालचिनीचा तुकडा घालते. जिरं घातलं, मोहरी घातली बघा. तुम्हाला वाटलं तर दालचिनीचा तुकडा नाही घातला तरी चालेल, गरम मसाला घाला. तमालपत्र घालायचं. तमालपत्र घातलं बघा. मसाला घालते, घरातला मसाला आहे. आणि हा कांदा लसूण मसाला. हळद तर आपण पुरणात घातलेली आहे. थोडासा गरम मसाला घालते, 1 चमचाभर. हे बघा, छोटा चमचा. कढीपत्ता आहे थोडासा, कुंडीतलाच तोडून आणला आज घरातला कढीपत्ता संपला. फोडणी घालते ही बघा. आधी तो जो कट आहे ना त्याला फोडणी घालून घेते. आणि मग जे आपण वाटण वाटून घेतले डाळीचं बघा, हे ते पाणी घालून घेते. पाणी घालून घेते अजून. उकळू देते चांगली. आमटी उकळली बघा. गॅस बारीक करायचा, नाही तर मग आमटी ओतू जाते. अशीच ठेवायची, जरा पातळच. मस्त अशी आमटी झाली आपली. उतरून ठेवते. आता बघा, ह्या 5 कुरड्या, 5 पापड्या, ह्या रंगीत पापड्या आहेत. आणि पापड असं 5-5 घ्यायचं असतं. शिवाय ह्या पुरणाचे 5 करंज्या करायच्या छोट्या छोट्या, 5 असे उंडे करायचे. असं करायचं असतं. ते दाखवते तुम्हाला मी. आणि ते तळून पण घ्यायचं. ते सगळं एकत्रच तळून घेईन मी, करायला घेते. दाखवते तुम्हाला ते कसं करायचं ते. हे जे आपण वेगळं पीठ भिजवून घेतलं होतं ना, त्याचं करायचं. तर मी तुम्हाला एक एकच दाखवते करून, आणि मग सगळे करून घेते. तर ही कणिक पण चांगली भिजली आहे. हे असं शास्त्र असतं, आम्ही पूर्वीपासून करत आलो. सासूबाईंनी आमच्या जसं जसं दाखवून दिलं होतं तसं आम्ही करतो. एवढं आता ह्याच्या छोट्या छोट्या करंज्या करायच्या. नव्याची पुनव म्हणतात गावाला आमच्याकडं. आणि जे शेतात आपल्या नवीन धान्य वगैरे पिकतं त्याचं दाखवायचं असतं नैवेद्य वगैरे, म्हणून मग त्याला नव्याची पुनव म्हणतात. हे बघा, अशी करंजी करायची. पुरण घालूनच करायचं. हो, अशा 5 करायच्या. मी एकच दाखवते तुम्हाला करून. आणि हे असे उंडे करायचे दाखवते. 5 साध्या चपात्या करायच्या, 5 तेलाच्या चपात्या करायच्या, परत साध्या पुरणपोळ्या 5, तेलाच्या पुरणपोळ्या 5, असं सगळं करायचं असतं. पुऱ्या, असं सगळं मी दाखवते तुम्हाला. पण तो जो उंडा करतात ना, तो कसा करतात तो दाखवते मी. असं पुरण भरून असं गोल करायचं. हे असा उंडा करायचा. हे असं 5-5, हे 5, हे 5 करून घेते. करून घेतले. ह्या पुऱ्या पण करून घेतल्या 5. आता मी सगळं तळायला घेते. तळायचं जिन्नस एकदाच करून घेते, नंतर मग पुरणपोळ्यांचं करायला घेते. तळायला घेते. अजून दिवे पण करायचे, पण म्हटलं हे तळणाचं करून घेते आधी.
आता कुरड्या पापड सगळं तळून घेते. ह्या कुरड्या सगळ्या माझ्या मागच्या वर्षीच्या आहेत. गव्हाच्या कुरड्या घरीच केलेल्या. आम्ही होळी झाल्याशिवाय उन्हाळं सामान करायला घेत नाही. आता होळी झाली की 2-4 दिवसांनी सुरुवात करीन मी पण उन्हाळं सामान करायची वाळवणाचं. तळून झालं सगळं. आता दिवे करायचे. दिवे करायला घेते. पण ते दिवे वाफवायचे असतात. दाखवते तुम्हाला आम्ही दिवे कणकेचे करून मग ते वाफवून घेतो. तळून झालं सगळं बघा. आता दिवे करायला घ्यायचे. आता ही जी कणिक उरली आहे ना, ह्या कणकेचे दिवे करायचे. कसे करायचे ते दाखवते मी. आणि मग ते वाफवायचे नंतर. आपण जसं मोदक वगैरे वाफवतो ना तसे दिवे करायचे बघा. अगदी सोपे आपले कणकेचे दिवे असे करायचे. आणि नंतर मग ते पेटवायचे जेव्हा आपण हे सगळं पुजतो ना तेव्हा. हे बघा असे दिवे करायचे. 5, 7, 9 असे करायचे. तेव्हा हे दिवे केले असे 7 केले मी. हे वाफवून घ्यायचे. हे दिवे असे वाफवते मी. आपण जसे मोदक वगैरे वाफवतो ना. आता थोडेसेच आहेत म्हणून छोटेशाच त्या भांड्यामध्ये ठेवते. ते फक्त म्हणजे त्याची कच्चेपणा गेला पाहिजे इतकेच वाफवायचे. हे वाफवून घेते. नंतर मग ह्यात वाती घालायच्या. झाकण ठेवते त्याच्यावर. एक 5 मिनटं वाफवू दिले तरी बस होतं. आता पुरणपोळ्या करायला घ्यायच्या. पण आधी साध्या चपात्या करायच्या. तेलाच्या चपात्या म्हणजे छोटे छोटे नैवेद्य दाखवते तुम्हाला. अगदी आपण जेवढ्या पुऱ्या केल्या ना तेवढेच करायच्या. आणि मग होळीचा नैवेद्य बाकीचं अजून काय काय करायचे दाखवते. हे बघ इतके वाफवले तरी बस हे दिवे. गार झाल्यावर मग ते होतात कडक. आता हे काढून घेते एका डिशमध्ये. आता ठेवते तवा. सगळं करून झालं. आता तव्याचं काम पुरणपोळीचं. हे जे पीठ भिजवून ठेवलं होतं ना आपण ते बघा काय मस्त मुरलं आहे चांगलं. आता मी ह्याच्या 5 छोट्या छोट्या चपात्या करून घेते. तेलाच्या आणि 5 साध्या दाखवते. तोपर्यंत तवा तापतोय. हे बघ अशा चपात्या 5 बिना तेलाच्या आधी करून घ्यायच्या कोरड्या रोट्या. आणि मग 5 तेल लावून करायच्या. तशाच 5 पुरणपोळ्या छोट्या छोट्याच बिना तेलाच्या करायच्या आणि 5 तेल लावून करायच्या. म्हणजे असे छोटे छोटे नैवेद्य. हे सगळं करून घेते मी. करून घेतलं सगळं. बघा ह्या पुरणपोळ्या आहेत म्हणजे पुरण घालून केलेल्या आहेत. आणि ह्या साध्या चपात्या आहेत. पण ह्यातल्या 5 तेल न घालता भाजायच्यात आणि ह्यातल्या पण 5 तेल न लावता भाजायच्यात. चला भाजायला घेते आता. आधी कोरड्या भाजून घ्यायच्यात ना तेल न लावता. आमच्याकडे हे असं करतातच प्रत्येक होळीला. आता ह्या पुरण घातलेल्या आहेत त्या पण बिना तेल लावताच भाजून घ्यायच्यात. मग त्या बाकीच्या आहेत त्या तेल लावून भाजायच्या.
तुटली थोडीशी. ह्या बिना तेलाच्या भाजून घेतल्या पोळ्या. आता तेलाच्या लावून घेते, भाजून घेते म्हणजे तेल लावून. सगळ्या ह्या तेलाच्या बिना तेलाच्या सगळ्या भाजून झाले. दिवे पण झाले आपले. आता फक्त 2-3 नैवेद्याच्या पुरणपोळ्या करून घेते मी, कारण संध्याकाळला झाली की मग हे सगळं पुजायचं असतं. ते कसं पुजायचं ते मी दाखवते. टोपलीमध्ये ठेवतात सगळं. तर आता हे सगळं बाजूला ठेवते आणि मग नैवेद्याच्या होळीच्या 2 नैवेद्याच्या पुरणपोळ्या करून घेते. अजून नाग विंचू करायचं आहे, ते पण दाखवते. आता हे झालं सगळं करून. आता जवळजवळ सगळं होत आले. तर हे दिवे पण बघा, हे दिवे आता ह्या ताटामध्ये भरते. पण असेच नाही ठेवायचे, ह्यात तांदूळ गहू काहीतरी घालायचं आणि त्यात ते दिवे ठेवायचे. दिव्यांमध्ये तूप घालून घेते. ते दिवे पेटल्या पेटल्या पूजा करून घ्यायची. ते काही नाही तर विझून जातात लगेच, म्हणून मग आधीच तयारी करून घेते सगळी. तर जवळजवळ सगळं झालं. फक्त आता नैवेद्यापुरत्या 2 पुरणपोळ्या करते आणि नाग आणि विंचू करायचं असतं. ते कसं ते दाखवते तुम्हाला मी. आता बाजूला ठेवते. वाती भिजतील पण ना तोपर्यंत. अशी हे थोडीशी कणिक दुसरी नाग आणि विंचू करण्यासाठी मळली होती मी. नागोबा करते आणि हे उपद्रवी प्राणी असतात म्हणून मग ते होळीमध्ये टाकायचे, ते जाळायचे, असं एक शास्त्र आहे. ते नागोबा करते आणि विंचू आपलं अगदी सेम टू सेम. काय विंचू कोणी बघितलेलाच नाही तर तो करणार कसा, पण आपलं शास्त्राप्रमाणे आपलं काहीतरी करायचं. कोणी सगळ्यांनीच विंचू बघितलेला असतो असं नाही. हा झाला विंचू आणि हा नागोबा. हे होळीमध्ये टाकायचं आपण पूजा करायला जातो तेव्हा. आता 2 नैवेद्यापुरत्या पुरणपोळ्या करून घेते आणि बरोबर तिन्ही सांजेला मग ते पुजायचं असतं ना सगळं, म्हणून आता करून घेते. संध्याकाळ झालीच आहे.
गॅस पेटवला नाही. बाकीच्या पोळ्या मी नंतर करीन, नैवेद्याच्या तर करायला पाहिजेत. पहिलीच पोळी लागली, तवा जास्त तापला होता ना. काही वेळा असं ना पातळ कापड असं छान असेल तर ते पोळपाटाला बांधायचं, पण माझा हा पोळपाट आहे तो दगडाचा आहे ना, मार्बलचा, त्याच्यामुळं मग मला नाही त्याला बांधता येत. नाहीतर आपला असं लाकडी वगैरे पोळपाट असला तर त्याला पातळ छान असं पांढरं स्वच्छ कापड बांधायचं, मग पोळी चांगली लाटता येते त्याच्यावर. दोनच करून घेतल्या, आता मला बाकीची तयारी करायची, नैवेद्याची दाखवते. हे बघा, ही टोपली धुवून ठेवली होती मी स्वच्छ, नवीनच आहे पण ती ठेवून जरा अशी हे झालेली, नवीनच टोपली घ्यावी लागते, जुनी नाही वापरायची. हे बघा, आता ह्यात मी पेपर घालते. जर आपल्याकडे स्वच्छ कापड असेल तर चांगलं, पण ते घेतलं तरी चालतं. आता मी ह्या सगळ्या ज्या वस्तू केल्यात ना त्या एक एक ठेवते. हे बघा, या सगळ्या ज्या वस्तू केल्यात ना आपण, कुरड्या, पापड, पापड्या तळल्याच्या, त्या सगळ्या मी ह्यात ठेवून देते. हे सगळं हे जितकं केलंय आपण तितकं सगळं असं ठेवायचं. हे दिवे आता पेटवायचे, आता हे देवाजवळ नेऊन ठेवते. हे बघा, हे असं सगळं देवाजवळ ठेवायचं, पूजा करायची. हे दिवे पेटवले, कारण ते दिवे पटकन म्हणजे पेटवल्या पूजा करून घ्यायची, नाही तर मग एखाद्या वेळेस विजतात पण ना दिवे. हे असं वस्त्र घालायचं, हळदी कुंकू व्हायचं, तिन्ही सांजेच्या वेळेला ही पूजा करायची असते. एवढं सगळं करायचं असतं. हे बघा, आज आपल्या अंगणातल्या झाडाला इतकी फुलं आली होती अंगणात. हे बघा, मस्त फुलं आलेली.
आणि आता संध्याकाळी होळीच्या पूजेला जाऊ तेव्हा मग ते नाग विंचू आणि होळीचा नैवेद्य घेऊन जातो. चला तर आता सध्या तर होळी इतक्यात पेटवणार नाहीत. आताची पूजा वगैरे झाली, सगळे नैवेद्य झाला माझा दाखवून. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.